फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आणखी एक नवीन गणित अशा प्रकारचं आहे. एक्स ही 23ने भाग जाणारी एक विषम संख्या आहे, तर 23नेच निःशेष भाग जाणारी यक्षच्या पुढील दुसरी समसंख्या विचारलेली आहे. आता ॲक्च्युली ह्यांनी सांगितलेलं आहे की एक्स ही विषम संख्या आणि तिला 23ने भाग जातो. नंतरची जी संख्या आहे तिलाही 23नेच भाग जाणार. मग एक काम करा, अशा वेळात सरळ सरळ काहीच न विचार करता 23चा पाडा लिहून टाका. 23 23 23 46 23 69 23 92 23 5 115 23 6 138 23 7 23 7 161 23 8 184 23 9 207 आणि 23 230. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की 23ने हे भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आहेत. आता कळले आपल्याला. आणि 23ने भाग जाणारी यक्स ही जी संख्या आहे ती 23ने भाग जाणारी, पण ती कशी आहे? विषम आहे. विषम पहा बरं, याच्यामध्ये 23ने भाग जाणारी पहिली 23 2 46 ही समच आहे. 69 ही मात्र विषम आहे. पण आपण जर म्हटलं थोड्या वेळापुरतं की ही विषम संख्या ती असेल एक्स, आणि 23ने निःशेष भाग जाणारी एक्सच्या नंतरची दुसरी समसंख्या. आता पहा, एक्सच्या नंतरची ही एक पहिली संख्या, त्यानंतर ही विषम आहे, ही दुसरी समसंख्या. ही जर पहिली पकडली तर ही दुसरी विषम संख्या. खाली हे पहा, हे ऑप्शन मांडायचे राहिले होते, मांडलेले आहेत. जर पहिला जर ऑप्शन आपण इथे घेतला एक्स अधिक 46, म्हणजे एक्सची किंमत ही 69, म्हणजे एक्स ही विषम संख्या आहे, 69 ही विषम संख्या धरलेली आहे. त्यानंतर 46 प्लस करायचा, म्हणजे 69 अधिक 46 असा जर प्लस केला तर 9 6 15 5 चाला 1 6 4 10 आणि 1 11 म्हणजे 115. तर इथे 115 येतात. तर 69च्या नंतर येणारी ही जी 115 आहे तर ही विषम संख्या आहे, है ना. म्हणजे हा जो आपण ऑप्शन निवडलेला आहे पहिला, हा रॉंग आहे. सोडून द्या, दुसऱ्या नंबरचा निवडूया. चला दुसऱ्या नंबरचा ऑप्शन घेऊया. तो आहे एक्स अधिक 23. त्यानंतर एक्सची किंमत 69 आहे. 69 अधिक 23 करा, त्याचं उत्तर काय येतं बघा. 9 10 11 12 2 चालेल का 6 4 6 3 9 92 येतात. आणि 92 इथे पहिलीच समसंख्या आहे, त्यामुळे हेही त्याचं उत्तर येणार नाही. 69च्या नंतर येणारी दुसरी समसंख्या अशी पाहायची आपल्याला. इथे पहा, आपण ही पहिली आहे, ही दुसरी आहे. 138 असं आलं पाहिजे. तिसरं वापरून बघूया. पहा, 69 अधिक, त्यानंतर इथे दिलेलं आहे 69, तर 69. मग तिसरा ऑप्शन आपण निवडलेला आहे. तिसरा ऑप्शन आहे एक्स अधिक 69. त्यामध्ये हा किंमत टाकून बघा. एक्स ही विषम संख्या आपण 69 धरली, प्लस 69 हे ऑप्शनमध्ये दिल्याप्रमाणे करायचं आहे. 9 2 18 8 चालेल का 6 6 12 आणि 13 म्हणजे 138. इथे 138 आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपण निवडलं आणि हे बरोबर आलं, आपल्या नियमामध्ये बसलं. पहा, 69 ही जर एक्सची किंमत धरून ही पहिली विषम संख्या असं जर पकडलं, किंवा ही भाग जाणारी विषम संख्या, 23ने भाग जाणारी एक्स ही एक विषम संख्या आहे, म्हणजे 69 ही विषम संख्या आहे. आणि तिच्यानंतर 23ने निःशेष भाग जाणारी एक्सच्या नंतरची दुसरी समसंख्या, तर एक्सच्या नंतरची म्हणजे 69च्या नंतरची दुसरी समसंख्या, ही पहिली समसंख्या 92, दुसरी समसंख्या 138. म्हणजेच 138ला तर 23ने भाग जातोच, कारण हा 23चाच टेबल आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या नियमामध्ये बसले का बघा, तर दुसरी समसंख्या आहे का, तर ही पहिली समसंख्या, ही दुसरी समसंख्या. तर इथेही आपण नियमामध्ये व्यवस्थित बसलेलो आहोत. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3 हे आपलं नियमात बसलेलं आहे, आणि ऑप्शन नंबर 3 हा निवडलेला आहे. उत्तरही बरोबर आलेलं आहे. 138 हे उत्तर इथे पण आलेलं आहे. 138 एकदम राईट आलेलं आहे. चला ठीक आहे, आपण नवीन गणिताकडे बोलूया.